प्रियांनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत असो. आजच्या अध्ययनात आपण पाहतो की धार्मिक पुढारी अजूनही येशूला शब्दात धरण्याच्या विचारात आहेत. परंतु येशू त्यांना निरुत्तर करतो. या धार्मिक पुढाऱ्यांचा आणि येशूच्या संघर्षाचा हा शेवट आहे. येथे येशूने त्यांच्याविषयी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, कदाचित त्या आमच्याही जीवनात असण्याची शक्यता आहे. म्हणून आपण लक्ष देऊन या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर मग चला प्रियानो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोतनो, आज आम्ही मत्ते कृष्णवर्तमान 22वा अध्याय 34 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत आणि त्यानंतर 23व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त ज्या प्रकारे शिकवण देत असे ती पाहून, ती ऐकून लोकांना आश्चर्य वाटले. आता आपण 34 आणि 35 वचने वाचूया. त्याने सदुक्यास निरुत्तर केले असे ऐकून परुषी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले. हा शास्त्री मोशेच्या नियमशास्त्रात निपुण होता आणि त्याने प्रश्न विचारला. 36व्या वचनात, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? आता प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला काय उत्तर दिले ते आपण 37 आणि 38 वचनांमधून पाहूया. तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. तो 10 आज्ञातील कोणतीच आज्ञा ह्या ठिकाणी त्यांना सांगत नव्हता, तर तो दुसरीच आज्ञा त्यांना सांगत आहे. 39वं वचन, हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. जेव्हा श्रोत्यांनो आपण हे स्वतःच्या जीवनाला लागू करतो, तेव्हा आम्हाला आढळतं की आम्ही सर्व देवाच्या गौरवाला अंतरलो आहोत. आमचा प्रभू येशू ह्या माणसाशी फार सरळ आणि स्पष्टपणे बोलत होता. परमेश्वरावर प्रीती करणे सगळ्यात मोठी आज्ञा व शेजाऱ्यावर प्रीती करणे दुसरी मोठी आज्ञा आहे. 40वं वचन, ह्या 2 आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. येशूचे उत्तर इतके अचूक होते की जर परुषी प्रामाणिक असते तर त्यांनी असे नक्कीच म्हटले असते की खरोखर आम्ही चुकलो आहोत. नियमशास्त्राने आमचे तारण होऊ शकत नाही हे आम्हाला कळले आहे. आम्हाला तारणाऱ्याची गरज आहे. आणि त्यावेळी श्रोत्यांनो, खरे पाहता प्रभू येशू जो तारणारा तो अगदी वधस्तंभाच्या जवळ होता. परंतु ह्या लोकांनी असे मानले नाही. परुषी येशू ख्रिस्ताला जाळ्यात फसविण्याचा प्रयत्न दुसऱ्या प्रश्नाने करतात हे आम्ही पाहणार आहोत. तो त्यांना उलट वार करून प्रश्न विचारतो. 41 ते 44 वचने सांगतात, परुषी एकत्र जमले असता येशूने त्यास विचारले, ख्रिस्ताविषयी तुम्हास काय वाटते? तो कोणाचा पुत्र आहे? ते त्याला म्हणाले, दाविदाचा. त्याने त्यास म्हटले, तर मग दावीद आत्म्याच्या प्रेरणेने त्याला प्रभू असे कसे म्हणतो? परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूस तुझ्या पायाखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस. ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्तोत्र संहिता 110 अध्याय आणि पहिले वचन सांगत आहे. दावीद त्याच्या पुत्राला प्रभू कसे म्हणतो? परुषांना खरे पाहिले तर असे उत्तर द्यायला हवे होते की जर तो पुत्र दाविदाला अलौकिक रीतीने झाला तरच तो त्याला माझा प्रभू म्हणू शकेल. 45वं वचन, दावीद जर त्याला प्रभू म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असणार? हा एक विचार प्रवृत्त करणारा असा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्त पुरुषांसमोर ठेवित आहे. ह्या प्रश्नात बरेच अर्थ आहेत जे फार चांगले आहेत. प्रभू येशूने म्हटले, दाविदाने स्तोत्रसंहिता 110 लिहिले, जे त्याने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिले व त्याने ते मसीहाविषयी लिहिले. दावीद जर त्याला प्रभू म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असणार? दावीद आपल्या पुत्राला तो अलौकिक नसताना अलौकिक कसे म्हणेल? ह्यासाठी योग्य उत्तर म्हणजे श्रोत्यांनो, कुमारीपासून त्याचा जन्म. येशू दाविदाचा पुत्र असला तरी तो त्याहून श्रेष्ठ आहे. दाविदाचा पुत्र दाविदाहून श्रेष्ठ होऊ शकत नाही. जोपर्यंत त्या वंशात असे विलक्षण असे घडत नाही तोपर्यंत तो श्रेष्ठ पुत्र होऊ शकत नाही. येशूच्या अलौकिक जन्माविषयीच्या ज्या नोंदी आहेत त्याच
ह्याचे संतुष्ट करणारे उत्तर देतात. लूक शुभवर्तमानामध्ये नोंदल्याप्रमाणे दाविदाच्या वंशामध्ये जन्म झाला. लूक शुभवर्तमान 1 अध्याय आणि 35 वचन सांगतं, देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. तो दाविदापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण तो स्वर्गातून आलेला प्रभू आहे. प्रभू येशू पुरुषांना वास्तविकता जाणून घेण्याकरिता सांगत होता व त्याला दाविदाचा पुत्र व प्रभू म्हणून मांडण्याकरिता सांगत होता. ह्याद्वारे त्याचा धार्मिक पुढाऱ्यांशी शाब्दिक संघर्ष संपलेला आम्हाला दिसतो. आता आपण 46 वचन वाचूया. तेव्हा कोणाला एका शब्दानेही त्याला उत्तर देता येईना आणि त्या दिवसापासून त्याला आणखी काही विचाराव्यास कोणीही धजला नाही. ह्यानंतर श्रोत्यांनो, त्यांनी त्याच्यावर शाब्दिक आक्रमण केले नाही. त्यांनी त्याला मारण्याचा पक्का निश्चय केला होता व आता त्यानुसार ते हालचाल करणार होते. त्यांना कळून चुकले की ते त्याला उत्तर देऊ शकत नाहीत. हा त्याच्या ईश्वरत्वाचा एक भरभक्कम पुरावा होता. आता आपण 23व्या अध्यायाकडे वळत आहोत, ज्यामध्ये शास्त्री व परुषी ह्यांच्या विरुद्ध लोक समुदायास चेतावणी देण्यात येते. परुषी व शास्त्री ह्यांचा निषेध करण्यात येतो आणि प्रभू येशू ख्रिस्त येरुशलेमवर रडतो, हे आम्ही पाहणार आहोत. ह्या अध्यायाद्वारे धार्मिक पुढारी व प्रभू येशू ह्यांच्यामधील संघर्षाचा शेवट होतो. तो त्यांच्याविषयी लोकांना चेतावणी देतो आणि त्यांचा निषेध करतो. आतापर्यंत प्रभू येशूच्या मुखातून निघालेले शब्द इतके बोचक कधीच नव्हते. फार क्रूरपणे, कठोरपणे त्याने त्यांच्यावर आरोप केला, त्यांचा निषेध केला. जर आपण हा अध्याय काळजीपूर्वक वाचाल तर आपल्याला सुद्धा ह्यातील बोचकपणा जाणवेल. पुरुषांवर येशूने जे उघड दोषारोपण केले ते मंदिरात केले, ज्यावर त्याच्या शत्रूंचा फार जबरदस्त असा पगडा होता, सत्ता होती. पहिली 2 वचने पहा, 23वा अध्याय आणि पहिली 2 वचने वाचूया. तेव्हा येशू लोक समुदायास व आपल्या शिष्यास म्हणाला, शास्त्री व परुषी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. हे धार्मिक पुढारी अधिकाराच्या जागेवर होते व जुन्या करारातील वचनांवर त्यांचे नियंत्रण होते. जे बळकावण्याचा त्यांचा हक्क नव्हता ते बळकावून बसले होते. सत्याचे स्पष्टीकरण जाणून घेण्याकरिता लोक त्यांच्याकडे पाहत असत. 3 वचन पहा, म्हणून ते जे काही तुम्हा सांगतील ते सर्व आचरित व पाळीत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे आचरण करीत नाहीत. शास्त्री ज्याप्रमाणे शिकवते त्याप्रमाणे करा, परंतु शास्त्री व पुरुषी ह्यांच्यासारखे कार्य करू नका, कारण ते देवाच्या वचनांचे पालन करीत नाहीत, असे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत होता. धार्मिक पुढाऱ्यांविषयी तो किती वाईट रीतीने, किती दुःखाने बोलतो ते पहा. 4 ते 7 वचने सांगतात, जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावाव्याचे नाहीत. आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करीतात. ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करीतात. जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणून घेणे त्यास आवडते. ह्या लोकांना स्वतःच्या नावाला पदवी लावून घेणे फार आवडत असे. लोकांनी आम्हाला सन्मान द्यावा हे त्यांना आवडत असे. आम्ही दुसऱ्यांपासून वेगळे दिसावे व लोकांचे लक्ष आपल्या पदवीकडे आकर्षिल्या जावे म्हणून हे धार्मिक परंपरेशी संबंधित असलेले पोशाख व इतर गोष्टी घालून इकडे तिकडे फिरणे पसंत करीत. प्रभू ह्या सर्वांचा धिक्कार करीत आहे. 8वं वचन, तुम्ही तरी आपणास गुरुजी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरु एक आहे व तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात. तो म्हणतो की तुम्ही आपणास गुरुजी म्हणून घेऊ नका. आज आमच्या मंडळांमध्ये देवाचे सेवक आहेत, ज्यांचा आदर व सन्मान इतरांहून वेगळा आहे. परंतु लक्षात घ्या की ते आमच्याहून वेगळे नाहीत, ते आमचे बांधव आहेत. 9 आणि 10 वचने पुढे सांगतात, पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तसेच आपणास स्वामी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय. पिता जीवन देणारा असतो. मानवाला आत्मिक बाबींमध्ये पिता समजणे म्हणजे त्याला देवाच्या स्थानी ठेवणे होय.
जो आम्हाला आत्मिक जीवन देतो. ही परमेश्वराची निंदा होय. फक्त पिता परमेश्वर जीवन देतो. श्रोत्यानो, स्वामी म्हणजे जो अधिकाराच्या जागेवर आहे तो. ख्रिस्त एकच आहे जो आज मंडळीचे मस्तक आहे आणि ह्या नात्याने अधिकाराच्या जागेवर आहे. 11 आणि 12 वचने, पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमविल तो उंच केला जाईल. जर कोणी मोठा होऊ पाहत असेल तर त्याने सर्वांचा सेवक व्हावे, असे प्रभू येशू ह्या ठिकाणी सांगत आहे. संपूर्ण देवाच्या वचनात कुठेही वापरली गेल्या नसेल इतकी कठोर भाषा आमचा सौम्य, आमचा प्रेमळ येशू ह्या ठिकाणी वापरत आहे. जुन्या करारातील कुठल्याही भविष्यद्वक्त्याने पापाविरुद्ध इतक्या प्रगटपणे, इतक्या स्पष्टपणे घोषित केले नसेल जितके आमच्या प्रभू येशूने केले आहे. एका उदारमतवादी देवाच्या सेवकाला ही वचने दाखविण्यात आलीत. त्याला इतके सुद्धा माहीत नव्हते की पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे. त्याने पवित्र शास्त्र पूर्ण कधीच वाचले नव्हते. येशू ख्रिस्त खरोखर कोण आहे ह्याविषयी आज अनेक प्रकारच्या गैरसमजुती आहेत. उदारमतवाद हे सांगतो की ख्रिस्ताने नेहमीच प्रेमाविषयी प्रचार केला. त्याने नेहमीच प्रेमाविषयी सांगितले. हे खरे आहे की तो पाप्यांवर प्रेम करतो. तो पाप्यांसाठी मरण पावला, परंतु तो पाप्यांचा न्याय सुद्धा करणार आहे. त्याच्याविषयी योग्य ती माहिती असणे आमच्याकरिता आवश्यक आहे. एका उदारमतवादी प्रचारकाला एका देवाच्या सेवकाने विचारले, ज्या प्रभू येशूवर तुम्ही विश्वास ठेवता, काय तो कुमारीपासून जन्मलेला आहे? त्या उदारमतवादी प्रचारकाने म्हटले, नाही. त्या सेवकाने नंतर विचारले, जगाच्या पापांसाठी त्याने वधस्तंभावर आपला प्राण दिला? त्या प्रचारकाने उत्तर दिले, नाही. मग त्या सेवकाने विचारले, काय तो कबरेतून शरीराने जिवंत झाला? उदारमतवादी प्रचारकाने उत्तर दिले, नाही. मग सेवकाने म्हटले, ठीक आहे. मग मला सांगा की तुमच्या ख्रिस्ताचे मूळ काय? तो कोठून आला? पहिल्या शतकात राहिलेल्या ख्रिस्ताविषयी अशी कुठलीच नोंद नाही जी त्या ख्रिस्ताबद्दल माहिती देऊ शकेल. फक्त एकच नोंद आहे, ती म्हणजे तो कुमारी मरियेपासून जन्मला. त्याने चमत्कार केलेत. तो जगाच्या पापांसाठी मरण पावला, मृत्यूतून जिवंत झाला, जो स्वर्गात पुन्हा चढला व पुन्हा न्यायाधीशाच्या रूपात तो ह्या पृथ्वीवर परतणार आहे. ह्या येशू ख्रिस्ताला आज लोक ओळखत नाहीत. फार कमी लोक त्याला ओळखतात. श्रोत्यानो, ह्या धार्मिक पुढाऱ्यांविरुद्ध फार लंबी सूची प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी मांडत आहे. 13वे वचन पहा, 23वा अध्याय आणि 13वे वचन. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करिता. तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणाऱ्यांनाही आत जाऊ देत नाही. ह्या भागात येशू 8 वेळा तुमची केवढी दुर्दशा होणार हे शब्द वापरीत आहे व 7 वेळा शास्त्री व पुरुषांना तो ढोंगे असे संबोधित आहे. त्यांच्या खोट्या पुढारीपणाने ते स्वर्गाचे द्वार दुसऱ्यांसाठी बंद करतात, ह्याविषयी तो त्यांच्यावर दोष लावित आहे. 14वे वचन. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही विद्वांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांब लांब प्रार्थना करिता. ह्यामुळे तुम्हाला अधिक शिक्षा होईल. दुसऱ्या शब्दात हे लोक लांब लचक प्रार्थना करीत असत, परंतु त्यांचे हृदय त्यात संमिलित नसे. त्यांच्या व्यवहारात ते कपटी असत. 15वे वचन. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही एक मतानुयायी मिळविण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपणाहून दुप्पट असा नरक पुत्र करिता. बाहेर जाऊन साक्ष देण्यात ते पुढे असत, नेहमी समोर समोर असत, परंतु ते कोणाला देवाकडे आणीत नसत आणि त्यांच्या त्या कार्यामुळे कोणाचेच परिवर्तन होत नसे, कोणाचाच नवीन जन्म होत नसे. पुढे 16, 17 आणि 18 वचने. अहो आंधळ्या वाटड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही म्हणता, कोणी मंदिराची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली तर मात्र तो बांधला जातो. अहो मूर्खांनो आणि आंधळ्यांनो, ह्यातून मोठे कोणते,
ते सोने, किंवा ज्याच्या योगाने ते सोने पवित्र झाले ते मंदिर? तुम्ही म्हणता, कोणी वेदीची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी तिच्यावरील अर्पणाची शपथ घेतली तर तो बांधला जातो. जर तो बांधलेला आहे, तो आपली शपथ पुरी करणार नाही, तर तो अपराधी ठरतो. 19 ते 22 वचने पुढे पहा. अहो आंधळ्यांनो, ह्यातून मोठे कोणते? अर्पण किंवा अर्पण पवित्र करणारी ती वेदी. म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो, तो तिची व तिच्यावर जे काही आहे त्याची शपथ घेतो. आणि जो मंदिराची शपथ घेतो, तो त्याची व त्यात राहणाऱ्याची शपथ घेतो. आणि जो स्वर्गाची शपथ घेतो, तो देवाच्या राजासनाची व त्याच्यावर बसणाऱ्याची शपथ घेतो. श्रोत्यानो, हे लोक भौतिक गोष्टींवर भर देत होते, आत्मिक उद्देशांवर नाही, ज्याकरिता त्यांचा उपयोग व्हायला हवा होता. 23 वचन पुढे पहा. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण पुदिना, बडीशेप व जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत. ह्या करावयाच्या होत्या, तरी त्या सोडावयाला पाहिजेत असे नाही. पुदिना, बडीशेप व जिरे ह्याचा दशांश देण्यात ते दक्ष असत. उदाहरणार्थ, ते ह्या लहान लहान बाबतीत फार दक्षता बाळगीत. परंतु आमचा प्रभू त्यांना म्हणतो, तुम्ही नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी विसरला आहात, आणि ह्या मुख्य गोष्टींनी ह्या लोकांना ख्रिस्ताकडे आणले असते. 24 वचन. अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुरकूट गाळून काढता व उंट गिळून टाकिता. काही लोक लहान लहान गोष्टींना वाईट समजतात, पण मोठ्या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. पण मला वाटतं श्रोत्यांनो, वाईट घाणेरड्या शब्दांनी ओठांना दूषित करण्यापेक्षा, मन दूषित करण्यापेक्षा, एकमेकांविषयी चुगल्या लावण्यापेक्षा, स्वतःच्या शब्दांनी दुसऱ्यांच्या चारित्र्यावर टीका टिप्पणी करून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्यापेक्षा बाकी ह्या लहान लहान गोष्टी करणे फार चांगले आहे. हे फार विलक्षण आहे की लोक मुरकूट गाळून काढतात व उंट गिळून टाकतात. 25 वचन. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताट वाटी बाहेरून साफ करिता, पण ती आतून जुलूम व असंयम ह्यांनी भरलेली आहेत. 5वी जी दुर्दशा आहे ती परुषी बाहेर गोष्टींवर जो भर देत होते त्याच्याविषयीचे चित्र दाखवित आहे. आजच्या मंडळांचे स्पष्ट चित्र आहे, ज्यात विधींना अधिक महत्त्व दिले जाते. त्यांना सर्व गोष्टी उत्तम हव्या असतात. ते वरून वरून फार चांगल्या प्रकारे बोलतात, परंतु ते आतील पापांविषयी, आतमध्ये जो पापाचा रोग लागलेला आहे त्याविषयी काहीच करीत नाहीत. पुष्कळशा बाबतीत ते पाप हा शब्द पसंतच करीत नाहीत, परंतु बाहेरचे सर्व विधी त्यांच्या आतील दुष्टतेला साफ करू शकत नाहीत, हे लक्षात घ्या. पुरुषांनी वास्तविकतेला विधी परंपरेमध्ये, विश्वासाला औपचारिकतेमध्ये आणि देवाला विधींमध्ये बदली केले. 26 वचन. अरे आंधळ्या पुरुषा, पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. तो असे म्हणत नाही की बाहेरून स्वच्छ नसावे, परंतु जेव्हा आतली बाजू घाणेरडी असते, बाहेरची नाही, तर त्यामुळे चुकीचा परिणाम होतो. ज्यापासून स्वच्छतेची सुरुवात व्हायला हवी ती म्हणजे आतली बाजू. 27 वचन. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहेत. आज अनेक लोकांचे हेच चित्र आहे. ते बाहेरून फार स्वच्छ, सुंदर, सजलेले दिसतात, पण आतून मलिनतेने, पापांनी भरलेले आहेत. त्यांच्यात परमेश्वराचे सामर्थ्य कार्यरत होताना आढळत नाही. अनेक लोक विवाह प्रसंगी, जन्मदिवसाच्या पार्टीमध्ये दारू पिताना आढळतात. आधुनिक काळात तर ही एक फॅशन समजल्या जाते. आधुनिक समाजात वावरायचे तर हे करावे लागते असे काही लोक म्हणतात. बरेच घाणेरडे अश्लील शब्द उच्चारताना लोक आढळतात. घाणेरड्या गोष्टी बोलताना आढळतात. आज आमच्या समाजात अशा प्रकारच्या संगमरवरी दगडाच्या आत्मिक रूपाने निर्जीव असलेल्या अनेक कबरा आहेत, ज्या पापामध्ये, घाणेरड्या गोष्टींमध्ये मृतावस्थेत आहेत. 28 वचन.
तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनितीने भरलेले आहात. श्रोत्यानो, जर आपल्या मंडळीत किंवा आपल्या ठिकाणी देवाच्या वचनाचे योग्य शिक्षण देणारे सेवक आहेत, तर त्यांना सहकार्य द्या. त्यांना तुमची गरज आहे आणि तुम्हाला त्यांची गरज आहे. 29 ते 32 वचने. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही संदेष्टांच्या कबरा बांधता व नीतिमान लोकांची थडगी सजविता आणि म्हणता, आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो तर संदेष्टांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो. ह्यावरून तुम्ही संदेष्टांचा घात करणाऱ्यांचे पुत्र आहात अशी स्वतःविरुद्ध तुम्ही साक्ष देता. तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा. आज आमच्या काळात आम्ही हेच करीत आहोत. देवाचे महान लोक, उपदेशक ह्यांचा त्या काळातील लोकांनी निषेध केला. त्यांचे जसे हाल केलेत तसे आज सुद्धा होत आहे. अनेकांनी देवाच्या सेवकांचे हसे केले, परंतु अशा लोकांचा सन्मान होताना आम्हाला आढळतो. हे स्पर्जन, मुडी, टोरे आणि अनेकांच्या बाबतीत खरे आहे. आमच्या प्रभूला मानवाचा स्वभाव चांगल्या प्रकारे माहीत आहे, जे बदललेले नाही. तो म्हणतो की तुम्ही संदेष्टांच्या कबरा बांधता व नीतिमान लोकांची थडगी सजविता. तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा. हेच धार्मिक पुढारी जे भूतकाळातील संदेष्टांचा सन्मान करीत होते, ते लवकरच रोमी सरकारला, परमेश्वराच्या पुत्राला, जो त्यांच्याशी बोलत होता, त्याला वधस्तंभी खिळावे म्हणून जबरदस्ती करतील. आता पुढील गोष्ट आपणाला विचलित करेल. 33 वचन पहा. अहो सापांनो, सापांच्या पिल्लांनो, तुम्ही नरक दंड कसा चुकवाल? काय आपण ह्यापेक्षा जबरदस्त भाषेची कल्पना करू शकता श्रोत्यानो? सापाच्या पिल्लांनो असे म्हणण्याचा काय अर्थ आहे? हे विधान विश्वव्यापक बंधुत्व व विश्वव्यापक पितृत्व ह्या फार वाईट अशा सिद्धांताला उद्ध्वस्त करणारे आहे. जर आपण ख्रिस्ताला नाकारले आहे, तर परमेश्वर आपणाला त्याचे लोक म्हणून कधीच बोलावणार नाही. देवाचे लेकरू होण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारणे. योहान कृष्णवर्तमान 1:12 वचन सांगतं, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. मत्ते कृष्णवर्तमानामधील ह्या वचनात प्रभू येशू ख्रिस्त फार कठोर भाषेत बोलत आहे. तो जो चहाचा कप देत आहे, तो वर्तमान काळातील उदारमतवाद्यांकरिता थोडा कडक आहे. येशू ख्रिस्त फक्त प्रेम प्रदर्शित करण्याकरिता आलेला बालक नव्हता. तो ह्या पृथ्वीवर तुमच्या आणि माझ्या पापांकरिता मरण्याकरिता आला, कारण त्याचे तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम आहे. परंतु जर आम्ही त्याचा नकार करतो, तर तो आमचा तारणारा नाही, परंतु आमचा न्यायाधीश ठरेल. तर श्रोत्यानो, आज जेव्हा कृपेची वेळ आहे, तेव्हाच प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. परंतु जर आपण स्वीकारणार नाही, तर एक दिवस तो तुमचा आणि माझा न्यायाधीश म्हणून ह्या जगात येईल. म्हणून वेळ आहे तेव्हाच निर्णय घ्या. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रियांनो, माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आमचे डोळे उघडणारे ठरले असेल. देवाला न आवडणारी प्रत्येक गोष्ट जी आम्ही आमच्या जीवनात करतो, ती आमच्यासाठी घातक ठरणारी आहे. म्हणून आम्ही प्रभू परमेश्वराला काय आवडते तेच कृतीत आणण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आमच्या जीवनाला अर्थ असणार. आवश्यकता आहे की आम्ही त्याचे स्वतःचे लोक व्हावे, तो आमचा तारणारा व्हावा. काय आपण तयार आहात? आपण प्रार्थना करू. आम्हावरती प्रीती करणाऱ्या जिवंत प्रेमळ परमेश्वर देव बापा, तुझ्या नावाला मी मान, महिमा आणि गौरव देतो. तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो. आमचं जीवन तू आशीर्वादित केलेलं आहेस. होय प्रभूजी, आम्ही आमच्या इच्छेने वागू नये, तर तुझी इच्छा सर्व काही असावी. प्रभूजी, आम्ही तुझ्या विश्वासामध्ये अधिक वाढत जावं आणि आमच्या जीवनामधील प्रत्येक गोष्ट ही तुला आवडणारी असावी. यासाठी प्रभूजी आम्ही आत्मपरीक्षण करतो, तुझ्या चरणापाशी येतो, आमचं अंतःकरण तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला स्पर्श कर. आमच्या अंतःकरणामध्ये कुठे कठीणपणा असेल तर काढून टाक. आम्हाला मृदू आणि सौम्य बनव. होय प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं आहोत.
तू आमचा स्वीकार करतोस, आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे भय धरा, त्याच्या आज्ञा पाळा. प्रभू आपणास सहाय्य करो.